सण आला आपल्या गणपती बाप्पाचा. त्याबरोबर आपले सिनेमॅटिक शूट पण चालू होऊन गेले. पहिले तर सर्व आडवे टिडवे शूट घेऊन घेतले. शूट घेऊन घरी जातच होतो की आज आपल्या संग असं काही घडलं. तर जय एमपीसी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. उठल्या पहिले कोचिंग प्रॅक्टिस आटपून घेतली, कारण की लवकरात लवकर आपल्याला आज दर्यापूरला जायचं होतं. मग काय काढली आपली हिरकणी, निघालो आपण गडावरी. गडावर म्हणजेच आपल्या बस स्टँडवर रे बा. तेवढ्यातच आपली लालपरी आली. लालपरी पकडून पहिले आलो क्लासवर. एमपीसीच्या अभ्यासक्रमात. आता फक्त हे शिकायचं राहिलं होतं. आजकालच्या पेपरात दारूची प्रश्न यायला लागली. बसल्या बसल्या मेडिटेशन करत होतो, तेवढ्यात बंटे आला. आपल्याला आता शूटवर जाणं आहे म्हणे. सोबत तुकारामला घेतलं आणि तिने आता निघालो आम्ही शूटवर जायसाठी. लोकेशनवर आलो, आपल्याला जशी पाहिजे तसे आडवे तेवढे सिनेमॅटिक शूट घेऊन घेतले. शूट काढून निघालत होतो तो पोट म्हणे मालिक. मग काय गरमागरम कॉफी पिऊन टाकली. या हॉटेलमध्ये आलो तर एकदम शेगाव संस्थान सारखीच फिलिंग येत. तुम्हाला जर या हॉटेलचं नाव माहिती असेल कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कॉफी पिऊन निघालत होतो की यमराचा नातू आळवा आला. थोडशाक आपला गेम होता राहिला भाऊ. जिम मध्ये आलो तर गळ्याचा इकडे वेगळाच कार्यक्रम चालू होता. जिमचा 150 साल का तजुर्बा आहे म्हणे. तुम्ही एकदा हे व्हेरिएशन ट्राय करून पहा म्हणे. मीच कायचा मांगर आहे तो, मी दनादन व्हेरिएशन मारणं चालू करून दिला. पण जसा पाहिजे तसा मसल माइंड कंडिशन जुळतच नाही. बॅक सोबत आपला आज बायसेप डे पण होता. मग काय बायसेपचे पण सर्व व्हेरिएशन कम्प्लीट करून घेतले. बायसेप मारणं झाल्यावर अजित आपल्याला डेडलिफ्ट शिकवणार होता, पण त्याची डेडलिफ्ट पण आपल्याला अंग सोडून 3 बोट ताबाला तूच मार म्हटलं बा अशी डेडलिफ्ट. हे आहे आपली आजची बॉडी कंडिशन. जिम मारून आलो डायरेक्ट दर्यापूर डेपो मध्ये. तेवढ्यातच लागली लालपरीन. आलो आम्ही डायरेक्ट घरी आलो तर पोट म्हणे माली घर को जाएंगे पालकपुरी खाएंगे. मग काय 9:30च्या स्पीडनं पालकपुरी दाबून घेतली, कारण की जेवण ही जीवन आहे. आज आपले पुरे 17 फॉलोअर वाढले. त्यांना 2 ट्रक भरून धन्यवाद. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.